एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला गेलेत। शिंदेंचा निरोप घेऊन सत्तार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला गेलेत का, या संदर्भातली चर्चा आता सुरू झाली आहे। या भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चेची शक्यता आहे। अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंवर उपचार सुरू आहेत आणि आता त्यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार हे गेलेले आहेत। शिंदेंचा निरोप घेऊन सत्तार जरांगेंच्या भेटीला गेलेत का, या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। तर अंतरवाली सराटीमध्ये ही भेट होणार आहे। अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला गेलेले आहेत। मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। येत्या 29 ऑगस्टपासून आपण आंदोलन करणार असं त्यांनी इशारा दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता सत्तार त्यांच्या भेटीला गेलेले आहेत। विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। विशाल, नेमकं काय घडतंय? शिंदेंचा निरोप घेऊन सत्तार जरांगेंच्या भेटीला गेलेत अशा प्रकारची चर्चा सध्या कानावर येते। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। 29 तारखेपासून आता पूर्ण निकाल लागेपर्यंत आंदोलन करणार, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करणार, अशा पद्धतीचा त्यांचा पवित्रा आहे। आणि यावेळेस त्यांच्या टार्गेटवर भाजपसोबत शिवसेनेचे नेते सुद्धा आहे। खास करून एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यावर टीकास्त्र मनोज जरांगे सोडलंय। या सर्व पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार आता मनोज जरांगे यांच्या भेटीला जात आहे। मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा ते प्रयत्न करणार का, अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आलंय। खरं तर 2022 साली ज्यावेळेस मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत होते, त्यावेळेस जरांगेचं उपोषण तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोडवलं होतं। सोबतच युवक काँग्रेससाठी दोघांनीही सोबत काम केल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासोबत सत्तारांची जवळीक आहे आणि या जवळीच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना शांत करण्यासाठी आणि आंदोलन करू नये असा आग्रह धरण्यासाठी अब्दुल सत्तार हे जात असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात अब्दुल सत्तार आता मनोज जरांगेंना भेटणार आहे आणि सरकारची या सगळ्याबाबत भूमिका काय आहे, खास करून शिवसेनेची मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका आहे हे सांगण्याचा प्रयत्न सत्तार करणार असल्याचं आपल्याला कळतंय। त्यामुळे मनोज जरांगे आणि सत्तार यांच्या भेटीनंतरच नक्की आता दोघांमध्ये काय शिस्त आहे हे बाहेर पडेल। तुर्तास थोड्याच वेळात